या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून मी पालखी तळांची पाहणी करतो। पालखी वर्षानुवर्ष येत असते, या पालखी तळा मुक्काम पण करत असते। तर प्रत्येक वर्षी काही नवीन अडचणी निर्माण होतात, काही नवीन प्रश्न निर्माण होतात आणि त्या अनुषंगाने त्याचा आढावा घेऊन त्याच्यावर मार्ग काढणं आणि वारी वारकऱ्यांसाठी आरामदायी जाणं आणि निर्विघ्न जे काही आवश्यक आहे त्या गोष्टी समजून घेणं, त्याच्यावर मार्ग काढणं म्हणून वास्तविक दौरा आपण आयोजित केला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 8-10 दिवसापूर्वी खूप मोठा पाऊस पडलेल्या पावसानंतर अनेक रस्त्यांचे जे पालखीचे पर्यायी मार्ग आहेत त्यांचं नुकसान झालंय, काही पालखी तळांचं नुकसान झालंय, काही पुलांचं नुकसान झालेलं आहे। त्या ठिकाणी आता नेमकं तातडीनं काय केलं पाहिजे याचा आढावा आपण याच्यामध्ये घेतला। अगदी पंढरपूरच्या 65 एकराच्या पालखी तळापासून वाखरीच्या पालखी तळापासून जो देवस्थानकडे जाणारा मार्ग आहे ते नॅशनल हायवेचे काय प्रश्न आहेत, रस्ते अपुरे आहेत, त्याचा विषय आहे। त्या अनुषंगाने मागच्या वेळेस एक रिंगण सोहळा झाला आपला याचा, त्यावेळी काय हायवेच्या बॅरिकेडिंगमुळे काय प्रॉब्लेम झाली, गर्दी ओव्हरफ्लो झाली होती, त्या संदर्भात काय निर्णय आपण घेतले। सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की प्रचंड पावसाची परिस्थिती आजही आपण आजही बघता पाऊस यावर्षी खूप लवकर आला, त्यामुळे लवकर पडलेल्या पावसामुळे वारकऱ्यांची संख्या खूप मोठी वाढेल। वाढलेल्या वारकऱ्यांना तशा सुविधा उपलब्ध होणं आवश्यक आहे, पावसापासून त्याला रक्षण होणं आवश्यक आहे। म्हणून आपण ग्रामविकास खात्याच्या मार्फत जवळजवळ 7.5 लाख स्क्वेअर फुटाचा मंडप हँगरचा जो वॉटरप्रूफ आहे तो आपण पालखी तळाच्या जागोजागी आपण करतो। इथून पंढरपूर पर्यंतचा जो विषय आहे त्यामध्ये किंवा तुकाराम महाराजांची पालखी छोट्या छोट्या पालख्या त्या ठिकाणी आपण काही मंगल कार्यालय घेतोय की त्या ठिकाणी छोट्या पालख्या ज्या येतात नाशिक मार्ग अहिल्यानगर मार्गे काही येतात त्यांच्यासाठी आपण वाटेतली सगळी मंगल कार्यालय आपण बुक करतो, त्या ठिकाणी त्यांच्या पावसापासून किंवा बाकी मुक्कामाची सोयी त्यांची आपण करतोय। त्यामुळे या अनुषंगाने जे आवश्यक आहे, आता याही ठिकाणी मी बघितलं की जेजुरीत आम्ही सांगितलं की एक असा वारकऱ्यांसाठी एक व्यवस्थापन करू की पाऊस पाण्याची व्यवस्था, झोपायची व्यवस्था काही ठिकाणी होईल, असं एक मंडप करत असताना त्यासोबत त्याच्या सुविधा आपण करतो। त्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय हा एक मोठा निर्णय आपण चालू वर्षी घेतो। महिलांसाठी शौचालय असतात पण त्यासोबत आंघोळीची व्यवस्था करण्यासाठी महिलांचं स्नानगृह आपण खूप मोठ्या संख्येने टेंडर काढले, प्रत्येक पालखी तळावर महिलांची वेगळी स्नानगृह असतील असंही नियोजन यावर्षी आपण केले। मागं व्हायचं पण ते खूप अनेक पालखी तळात तिथं पाणी साठते, आज अनेक प्रॉब्लेम होतात, त्याचं निराकरण करणं हा विषय आहे। आपण उल्लेख केला होता की शौचालयाच्या सोयी सुविधा नाहीये, तसं जर पाहिलं गेलं तर पालखी महामार्गावरती टोल नाका उभा राहिलाय, पण त्या पालखी महामार्गावरती पुणे ते पंढरपूर एकही वाहन चालकांना, प्रवाशांना आणि नंतर पालखी सोहळ्यामध्ये पालखीतील वारकऱ्यांना होणार नाही का, त्या बाबतीत कसलंच काही केलं जात नाही। चढून चढून पालखी सोहळा येतो आणि निर्यातून पास होतो, पण टोल नाका उभं राहिलं पण हे काही शौचालय उभं राहिलेलं नाही। तिचे आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की जो पालखी मार्ग आपण पाहताय त्याच्याबद्दल कौतुक आपण सगळ्यांनी वास्तविक केलं पाहिजे, त्याच्यातल्या उणीव आपण दाखवतो, परंतु एवढा मोठा पालखी मार्ग जो इतिहासात कधी घडला नव्हता असं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब यांच्या शासनानं केला। आणि मी आज कालपासून बघतोय एवढा सुंदर पालखी मार्ग आणि एवढी सुंदर व्यवस्था पालखीची, याच्यापेक्षा काय असूच शकत नाही। याचा इतिहास पाठीमागचा आपण बघितला, पालखी मार्ग व्हायच्या अगोदरच्या तर त्या समस्या आणि त्या अडचणी आपण जाणून घेतल्या, तर मला वाटते ही सगळी गोष्ट आपल्या लक्षात येईल। पण आज आपण जो प्रश्न मांडला की पालखीच्या मार्गावर शौचालय असली पाहिजे किंवा ड्रायव्हरसाठी, तो पालखी मार्ग अजून विकसित होतोय, तो पार्ट आहेच त्याच्यामध्ये, त्यामुळे तो विकसित होते। आता ते पूर्ण व्हायची वाट आपण पाहावी अशी माझी विनंती या निमित्तानं आहे। आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगेन की पालखी मार्ग विकसित करत असताना माननीय गडकरी साहेबांच्या सोबत अनेक आमच्या चर्चा झाल्या। पालखीचे हे स्थळ आहेत आपले पालखी मुक्कामचे ठिकाण आहेत, त्या सगळी ठिकाणं विकसित करण्याचा संकल्प त्यांचा आहे। भविष्यात आता जमिनीचं कुठली जमीन कोणाची, कुठली जमीन कोणाची हा थोडेसे विषय आहे, त्यातून मार्ग निघाला तर मला वाटते भविष्यात ही पालखी स्थळं जी आहेत ती विकसित या निमित्तानं होतील। मला या निमित्तानं पुन्हा एकदा सांगेन की मी गडकरी साहेबांना आणि आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की त्यांच्या
कालखंडामध्ये त्यांच्या दूरदृष्टीनं हा विठुरायाचा पालखीचा मार्ग, ज्ञानोबारायाची पालखी, असंख्य पालख्यातनं जातात आणि जो वारकरी त्याच्यातून जो आनंद घेतात नवीन पालखी मार्गाचा, त्या सगळ्या शुभेच्छा त्या मोदीजींच्या सोबत, गडकरींच्या सोबत. निरापासून ते पिसुर्टीपर्यंत अद्यापही दुहेरीच रस्ता आहे आणि बाह्य वळण तिथून गेले. आता नवीन काय नियोजन त्याच्या संदर्भात आहे? पालखी तर त्याच मार्गे जाणार आहे. आपण बघितलं असेल ज्या शहरातल्या काही विषय आहेत आपल्या त्याचे रस्त्याचे आहेत. आता आपण बघितलं सासवडमध्ये आत येत असताना काही विषय आहेत, त्यावेळी आपण बघितलं असेल की तिथल्या स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केला, त्यातून काही अडचणी निर्माण झाल्या आणि तेव्हा बायपास आपण जो पालखी मार्ग बायपास झालेला आपण बघितला असेल. परंतु आपण पालखी, रूढी, प्रथा, परंपरा आणि अशी ज्या गोष्टी असतात त्यावेळी पालखी मार्ग बदलणं शक्यतो आपण करत नाही, किंवा पालखीवाले विश्वस्त जे आहेत पालखीचे ते त्या मार्गाला आग्रही असतात की आमचा ठिकाण बदलू नका, आमचा मार्ग बदलू नका, जो पिढ्यानपिढ्या चालू राहिले ते चालू राहू द्या. त्यामुळे एक होईल की जरी पालखी मार्ग पालख्या इकडून गेल्या तरी जी प्रचंड वाहनांच्या जी अडचण व्हायची ती होणार नाही. आता वाहनं पलीकडनं जाते, पालखी, तो रस्ता विकसित होणार आहे का पुढे? चौपदरीकरण वगैरे विकसित होणार, हाही रस्ता जो आहे तोही विकसित होईल आणि तो निघायचा आहे तोही. पिसोर्टीचा जो उड्डाण पूल आहे, रेल्वेचं फाटक आहे मधीच, आणि त्या फाटकावरती अद्यापर्यंत काहीच केलं. अनेक वेळा पालख्या जातात, रस्ताही झालाय पण उड्डाण पूल मात्र नाही. बिलकुल चिंता करू नका, उड्डाण पुलाचं काम प्रस्तावित आहे, उड्डाण पूल पण होईल आणि आपल्याला अपेक्षित असणारा सगळा पालखी मार्ग उभा राहील. माझी विनंती या निमित्ताने एवढीच राहील. आता मी येताच आम्ही काही गोष्टीचे निर्णय घेतले. वेल्ल्याच्या पालखी स्थळापासून वाल्याच्या पालखी स्थळापासून जो वाहनांचा मार्ग, वाहनं मधल्या बायपासने निघायला जातात, तो जो मार्ग आहे तो मार्ग आपण तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी आपण आजच जाहीर केलेला आहे. आणि त्याच्यासोबत तो मार्ग जो वाहनं जातात तो वाल्याच्या पालखीपासून, आणि आपण जो निराचा विषय आहे, ज्या ठिकाणी पालखीचा विसावा आहे, ज्या ठिकाणी पालखी हँडओव्हर होते, तो जो विसावा आहे तो अख्खा कॉन्क्रीट करून 1.25 कोटी रुपयाचं कॉन्क्रीट आपण आजच मंजूर केलेलं आहे. येत असताना ज्या अडचणी, मी मुख्यमंत्री महोदयांना या निमित्तानं धन्यवाद देईन की त्यांच्या सूचना क्लिअर आहेत की आता रोज पालखी स्थळाची पाहणी करणं आणि मुरुम टाकणं आणि डागडुजी करणं हा विषय आता निकाली निघाला पाहिजे. स्थायी समाधान करा. त्यामुळं याचं कायमचं स्थायी समाधान करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि त्यातून पालखी मार्ग आणि पालखीची जी ठिकाणं, विसावे हे सगळेच अद्ययावत करण्याचं काम करतो. वाल्यामध्ये अद्यापर्यंतही पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठल्याही निवारा कायमस्वरूपीचा नाहीये. वाल्यामध्ये पालखीच्या आपण बघितलं, इथं जर आपण निवारा घालायला लागलो, पालखीवाले घालून देतात का? नाही, त्यांच्या रूढी परंपरा आहेत. आपण निवारा करत त्या ठिकाणी होत. पण आज मी तुम्हाला सांगेन की ज्या पालखी स्थळ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी आपण मोठी व्यवस्था आपण करतोय. वॉटरप्रूफचे हँगर, मोठे हँगर आपण टाकतोय, त्यातून 5,000 ते 10,000 लोकांना त्या ठिकाणी थांबता येईल. त्या ठिकाणी आंघोळीची सोय, शौचालयाची सोय, अगदी मसाज पासून सगळ्या व्यवस्था ज्यांना आवश्यक आहे, म्हातारी लोक आहेत, त्यांना खरंच चालताना त्रास होतो अशा लोकांच्यासाठी ती व्यवस्था करतो. प्रत्येक आमचा जो पेंडॉल जिथं राहील, जे हँगर आहेत त्या ठिकाणी मेडिकल पण आपण उभं करतो. त्यामुळे या पालखी मार्गावर ज्या सुविधा देणं अपेक्षित आहे सगळ्या आपण ज्या ठिकाणी विसावा आहे आणि ज्या ठिकाणी मुक्काम आहे या ठिकाणी सर्व सोयी सुविधा दिल्या जातात. पण पालखीचा एक टप्पा असा असतो की ज्याला न्याहारी म्हणजे एक विसावा आणि मुक्काम या मध्यंतरीचा एक टप्पा असा असतो पालखी सोहळ्याचा की जिथे न्याहारीसाठी थांबतात. ते अंतर खूप असतं आणि नेमकं ते ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी ह्या ज्या सुविधा आहेत, शौचालय असेल, पाण्याचे असेल, तर या बाबतीत अनेक वेळा अडचणी येतात. या वेळेला काय त्या बाबतीत केलं जाणार आहे? आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या सगळ्या प्रवासामध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं सगळं करतो आपण. या वर्षी अडचण आलेली पुढच्या वर्षी येऊ नये असा प्रयत्न करतो. पुढच्या वर्षी नवीन काहीतरी अडचण येत असते, ती अडचण पुन्हा येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो. एक सांगताना मी आता एक छोटी गोष्ट आपल्याला सांगेन. आपण जे शौचालयाचा विषय घेतला, आपण जे बोलला शौचालय विकत घेतलं तर कितीला मिळतं? 15,000, 16,000, 17,000, 18,000. एका शौचालयाचं भाडे पालखीला आपण किती देतो? 45,000. कारण ते एका ठिकाणी ठेवत नाही, आपण शिफ्ट करत जातो, त्याला दिवसाचं भाडं अशा हिशोबाने आपण. त्यावेळी शासन कधीही पालखीला किती खर्च होतो याचा विचार करत नाही. लोकांना सुविधा देणं हे महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्या सुविधा देतो आणि ज्या काही आवश्यक आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध होतील या बाबतीत निश्चित. सर एक पालखी दिवे घाटा संदर्भात दरवर्षी पालखीच्या स्वागताला हजारो लोक दिवे घाटामध्ये बसत असतात आणि यंदा काम चाललेलं आहे.
गाठ्याचं बऱ्यापैकी आणि लोक गाठ्यामध्ये जाणार, त्यामुळे सुरक्षा दृष्टीने काही उपाययोजना. आणि दुसरी गोष्ट बॅरिकेटिंग वगैरे काय आहे का, कारण काम चालू आहे, वारकऱ्यांना येणार आहे. आता हा विषय तसा गंभीर आहे. दिवे घाटातून हडपसरपर्यंत रस्त्याचा विषय तसा गंभीर आहे. रस्त्याचं कामही चालू आहे, परंतु प्रशासनाला क्लिअर सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यासोबत आपण बैठक झाली, हायवे अथॉरिटी बरोबर बैठक झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्यांना घेऊन आपण प्रशासन आपण बसलोय आणि क्लिअर सूचना दिलेल्या आहेत. आता जी नवीन काम आहे ते बिलकुल आपण स्टॉप करा. बॅरिकेटिंग तो आपण जो संरक्षण वारकऱ्यांसाठी जो त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे ते काम आपण पूर्णत्वाला नेऊ आणि रस्ता ज्या ठिकाणी आहे तिथे थांबून किमान पालखीला जाण्यासाठी जो व्यवस्थित मार्ग करायला लागेल तो आता आपण करायला सांगितलेला आहे. आणि मग पालखी संपल्यावर पुन्हा ते काम पुन्हा नव्यानं चालू करा. पण आता आपण ती व्यवस्था लावलेली आहे. हा मार्ग क्लीन आणि नीट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. घाटात पुन्हा संरक्षणासाठी जे लागेल बॅरिकेटिंग पासून जे करायला लागेल ते करायच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण आता जरी गेला तर काम चालू आहे, काही ठिकाणी बॅरिकेटिंग झालं. पालखी ज्या ठिकाणी विसावा घेते, पालखी ज्या ठिकाणी न्यायारीसाठी थांबते, कुठेही जी गावं आहेत त्या ग्रामपंचायतींना शासनामार्फत अनुदानाच्या बाबतीत काही या वेळेला निर्णय घेतला जाणार? नक्की अनुदान ज्या ठिकाणी पालखी थांबते, जिथं विसावा घेते, जिथं मुक्काम करते तिथं न्याहारीसाठी थांबते, ग्रामपंचायतीला अनुदान देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. न्याहारीच्या संदर्भातला विषय आज माझ्यासमोर आलेला आहे. आजपर्यंत कुणी तो विषय माझ्यासमोर आणला नव्हता. जर तशी आवश्यकता भासली, तशा काही ग्रामपंचायती येत असतील आणि त्यांना खर्चाची गरज असेल तर त्याचा विचार आपण नक्की करू, त्याची माहिती मागू आपण आणि द्यायला लागलं तर नक्की देऊ. कारण काय ग्रामविकास खातं सुदैवानं माझ्याकडे असल्यामुळे या सगळे निर्णय घ्यायला सोपं आपल्याला जाते, त्यामुळे काही अडचण येणार नाही. मी सांगितलं की चालू वर्षी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एकही अडचण राहू नये अशा पद्धतीचे व्यवस्थापन करतो. ऑलरेडी पासून तर नवीन पाहिजे म्हणून झालंय. आता वारीच्या अगोदर अधिकृत उद्घाटन होईल का त्याचं? आपण आज वारीच्या संदर्भात आलोय, कारण सगळ्या गाडी त्याच रोडने जाणार आहेत. संलग्न प्रश्न आपण बोलू, त्याच्यावर उद्या येतो. सगळी व्यवस्था जवळजवळ 300 टँकर 250 टँकर आपण इथे याही गावात आपण 200 टँकरची व्यवस्था करतो पाणी असलं तरी. त्यामुळं आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सगळी स्वयंसेवी संस्था आहेत, शासन आहे. आता आम्ही काही ठिकाणी आम्ही पण व्यवस्था उद्या करतो. सगळ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण करतोय आणि टँकर तुम्हाला माहिती आहे आपण जवळजवळ 200 टँकरच्या आसपास सोबत आपण पाण्याची व्यवस्था करतो. पालखी मार्ग जो झाला त्या पालखी मार्गाला गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा जे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील त्यांचं कशा प्रकारे तुम्ही पालखी मार्ग बघितल्यानंतर स्वागत करा? मी मनापासून पालखी मार्गाच्या साठी गडकरी साहेबांचं अभिनंदन करेन. मोदीजींचं तर करणंच करेन. आदरणीय